कॅरेक्टरमध्येच लिहिलेलं आहे. व्यवसायी आहेत, बाहेरून आलेले लोक इथं शेती तुमच्यापाशी शेती नाही आहे, कारण आम्हाला म्हणजे आता शेती नाही आहे फारशी, आणि शेतीवरही काम करतो आपण. दुसऱ्याच्या दुकानात कामाला पण आहो आपण. आपलं जरी दुकान नसेल ना तर आपण दुसऱ्याच्या दुकानात कामाला आहो. आपण काय म्हटलं आहे सांगताना, मी मजुरीला जातो, मी कामाला जातो असं सांगितलं. दुसरी गोष्ट, सामाजिक कॅरेक्टर विचारलं जाईल ते तुम्हाला. चांगले उच्चभ्रू जे आहेत, ब्राह्मण झाले, वैश्य क्षत्रिय झाले, या लोकांकडे तुम्हाला पंक्तीमध्ये बसून दिलं जाते काय, जे असेल ते तरी तिथे सांगा. आणि तुम्ही तिला बसून दिलं जाते किंवा तिचा बाट केला जातो काय, तुम्हाला घराच्या आतमध्ये दिलं जाते की नाही, तुम्ही त्यांना येऊ देता किंवा नाही, हे सगळं असं विचारलं. त्यामुळे हे आपली एकदम म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर तर त्याचा दृष्टिकोन समजून जाते की हे लोक कसे. आता काही लोक 2-4-5 लोक आहेत किंवा म्हणजे जुळ्या प्रकारे येते. आणि तुमच्यामध्ये एक आहे, धार्मिक बाबतीमध्ये महिलांना मानाचं स्थान नाही. सगळी धार्मिक पुरुषांकडे आहे इथली पूजा अर्चा करणे, ते जो काही तुमचं साधन वगैरे येतात त्याच्यामध्ये महिलांना पण बाजूला ठेवलं जाते, किंवा महिलांचे जे संस्कृतीचा काळ असतो त्यामध्ये पण महिलांना बाजूला दिलं जाते. सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतं हा समाज मागास आहे. म्हणून या समाजाच्या उत्थानासाठी शासनातर्फे काहीतरी योजना राबवली पाहिजे. आणि मग त्याचा आपल्याला सगळी पुढची डिमांड आहे आपली, आपलं सगळे सगळं आमचं पूर्ण नाही, इथं क्लिअर आहे, क्लिअर ओबीसीमध्ये टाकून, आणि ओबीसीमध्ये टाकून मग आपल्याला ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती मिळाल्या पाहिजे. याच्यासाठी हे लोक आहे, गाडीवर सर आहे, हे लोक भांडतात आहे. तर या लोकांना तुमच्यासाठी भांडायची काही गरज नाही आहे, पण तरीही समाज म्हणून, आपले बंधू म्हणून तुमच्यासाठी भांडतात आहे, हे सगळं मोठं काम आहे. हां, वास्तविक पाहता त्यांचे तर फोटो भरले आहे, त्यांना काही गरज नाही ना, पण तरीही तुमच्यासाठी करतात ना ते, म्हणून जिल्ह्याला. हो, आणि हे सगळं आपल्या इथून जिल्ह्यातून होईल. हे तुम्हाला काही अडचण होणार नाही, यांना काही होत नाही. हे काही यांना कोणते असे राईट नाही आहे, पण यांच्यापाशी जे पॉवर आहे ना, तर ते आपल्या समाजाचं भलं करावं किंवा नाही करावं हे ठरवण्याचे अधिकार त्यांच्यापाशी. आता ह्या लोकांची एवढी मेहनत 5-10 वर्षापासूनचे जे सतत मागं लागलेले आहेत, किंवा इथले साहेब तुमचे ते पण सगळे याच यंत्रणेमध्ये काम करतात आहे. पण असं नाही ना ग आपल्या पॉवरमध्ये करून घेतलं बा, असं नाही आहे. आपण शासकीय यंत्रणेमार्फतच झालं पाहिजे, आणि जे परिस्थिती असेल ते सांगायचं. चुकीचं बोलून काही सांगायचं नाही. तुम्ही जर भरलं असेल तर तुम्ही म्हणायचं की मी भरला नाही, माझ्या मिस्टरांनी भरला, मुलांनी भरला, ज्याने भरला असेल त्यांनी सांगायचं. आपण कोणी भरले आपल्या समाजातल्या